नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात युगवेद न्यूज। आज आपण देशाच्या ईशान्य भागातून समोर आलेल्या अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमीकडे लक्ष देणार आहोत। आसाममध्ये सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत। हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून लाखो नागरिकांवर संकट ओढले आहे। या परिस्थितीत भारतीय सेना, NDRF, SDRF आणि स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहेत। चला जाणून घेऊया या महापुराची संपूर्ण माहिती। सर्वप्रथम अधिकृत आकडेवारी पाहूया। आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाच्या माहितीनुसार या पुरात आतापर्यंत 68 जणांचा मृत्यू झाला आहे। 5,24,000हून अधिक नागरिक या संकटामुळे प्रभावित झाले आहेत। राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। राज्यातील चरादेवी, शिवसागर, जोरहाट, गोळाघाट आणि नागागाव हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत। यांमध्ये चरादेवी जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला असून जवळपास 1,90,000 नागरिक पुराच्या विस्कळीत अडकले आहेत। पुरामुळे तब्बल 756 गावे पाण्याखाली गेले आहेत। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात बाधित झाल्या आहेत। अनेक ठिकाणी वीज पुरवठा आणि दळणवळण सेवाही परिणाम झाला आहे। या महापुरामुळे मोठा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे। जवळपास 48,742 हेक्टरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेली आहे। भात आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे। दरम्यान भारतीय सेना, NDRF, SDRF, भारतीय हवाई दल आणि स्थानिक पोलीस मदत बचाव कार्य करत आहेत। बोटीच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे। काही दुर्गम भागांमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने अन्न, औषध आणि आवश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत। बेघर झालेल्या नागरिकांसाठी प्रशासनाने 354 मदत छावण्या आणि वितरण केंद्र सुरू केले आहेत। 37,000हून अधिक नागरिकांना या छावण्यांमध्ये सुरक्षित आश्रम देण्यात आले आहेत। येथे अन्न, पिण्याचे पाणी, औषध आणि प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। ब्रह्मपुत्र आणि धनसिरी या नद्यांनी पाणी पातळी अजूनही धोक्याच्या चिन्हांपेक्षा वर आहेत। त्यामुळे पुढील काही दिवसात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तज्ज्ञांच्या मते केवळ मुसळधार पाऊस नव्हे तर मोठ्या प्रमाणावरील जंगलतोड, अभियांत्रिक खाणकाम आणि पर्यावरणातील बदल यामुळे अशा पूर परिस्थितीत तीव्रता वाढत आहे। त्यामुळे भविष्यात पूर व्यवस्थापनासोबतच पर्यावरण संरक्षणालाही तितकेच महत्त्व देण्याची गरज आहे। हवामान विभागाने काही भागांमध्ये आणखी पावसाचा इशारा दिला आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीकाठी भागांहून दूर राहण्याचे आवाहन केले आहे। या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीसमोर माणूस किती असहाय्य ठरतो याची जाणीव करून दिली आहे। अशा वेळी प्रशासन, बचाव पथके आणि स्थानिक नागरिक यांचे सन्माननीय सुरू असलेले प्रयत्न अनेकांचे प्राण वाचवत आहे। मित्रांनो, या आपत्तीबद्दल तुमचे मत काय आहे? हवामानातील बदल आणि पर्यावरणाचा सहाय्य यामुळे अशा घटना वाढत आहेत का असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशा ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।